तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसह चर्चा करतोय. कर्जतच्या राजकारणामध्ये रायगड जिल्हा परिषदेत सदस्य जे आहेत भाजपचे, राष्ट्रवादीचे, ठाकरे गटाचे, ते सध्या गोव्यामध्ये फिरतायत, एन्जॉय करतायत. कारण रायगडामध्ये भाजप राष्ट्रवादी युती जवळपास निश्चित झालेलं आहे आणि भाजपचा अध्यक्ष 2.5 वर्षाचा तो होताना आपल्याला दिसणार आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे गोव्यामध्ये आहेत, नितीन सावंत गोव्यामध्ये आहेत, सुधा घारे गोव्यामध्ये, जगदीश ठाकरे गोव्यामध्ये आहेत आणि सगळेच दिग्गज नेते गोव्याला क्षणभर विश्रांती करतायत. कारण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दृष्टीने महिनाभर जे धावपळ जी आहे दिवस रात्र प्रत्येक राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना करावी लागते. त्यामुळे जे जिंकून आलेले सध्या गोव्यामध्ये आहेत भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते, गोव्यात क्षणभर विश्रांती घेत आहेत, गोव्याचं सौंदर्य पाहत आहेत, गोव्याचं जे काय पाहायचं ते सगळं पाहून घेताना आपल्याला सध्या दिसून येत आहे. आणि शेवटी जे सदस्य आहेत त्यांना मोफत राहण्याची व्यवस्था तिकडे काय जे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे. त्यामुळे हे सगळे नेते वगैरे सुवर्ण संधीचा फायदा घेत आहेत. गोव्यामध्ये मोफत राहण्याची व्यवस्था असो. ठीक आहे, आपण चर्चा करतोय जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने. बाबू घारे यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाला राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी जे आहे त्यांना शुभेच्छा दिल्या बाबू घारेंना. आणि तटकरेंच्या समवेत गोव्यामध्ये जो आहे वाढदिवस साजरा झालेला आहे बाबू घारे यांचा. मग नितीन सावंत गोव्यामध्ये, सुधा घारे गोव्यामध्ये, जगदीश ठाकरे गोव्यामध्ये, प्रथमेश मोरे गोव्यामध्ये, सुनील तटकरे गोव्यामध्ये, सगळे गोव्यामध्ये बाबू घारेंना वर्षाव पडलेला आहे. बाकी सदस्यांनी रायगड जिल्हा परिषद सर्व सदस्य बाबू घारेंचं शुभेच्छा दिलेल्या आहे. आता बाबू घारेंबद्दल काय बोलायचं, शेवटी आज वाढदिवस आहे, आपल्याला चांगलं बोलावंच लागेल. बाबू घारे सर्वसामान्य एक नेता आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, ग्राउंड लेवल पासून काम करणारा आहे, सुखदुःखामध्ये काम करणारा हा नेता आहे. म्हणजे गणपती असो किंवा असो, एका गणपतीच्या कालावधीमध्ये 10-12 दिवसाच्या कालावधीमध्ये 100हून अधिक ते 150हून आपल्या परिसरामध्ये गणपतीचं दर्शन करणारा बाबू घारे, ग्राउंड लेवलला सर्वांची वागणारा, हे सगळे जे आहे हाही महत्वाचा गुण आहे. त्यामुळे ग्राउंड लेवलचा सातबारा करणारा, सर्वांना समजून घेणारा, समजून सांगणारा आणि आपल्या हुशारकीने किंवा आपल्या कर्तृत्वाने आज ते जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सुधा घाऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्याकडे आहेत, नितीन सावंतचे आशीर्वाद आहेत आणि तटकरेंचे आशीर्वाद आहेत. तटकरेंचे म्हणून आशीर्वाद का बाबू घारेंसारखा आमदारांना बोलणारा नेता ठाकरे गटामध्ये कोण नाही. नितीन सावंत फार बोलत नाही. अशा अनुषंगाने बाबू घारे स्वतःची प्रतिमा फ्रेम तयार करतायत कर्जतच्या राजकारणामध्ये. एक विरोधक, आमदार विरोधक एक घारेंना सोबतीला असावं म्हणून या दृष्टीने त्यांचा वाढदिवस गोव्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. विकासनामा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला एक शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त असल्याने आपण शुभेच्छा देतो आणि इतर वेळी आपण राजकीय नेत्यांचा समाचार घेत असतो. आज मात्र त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे चांगलं बोलावं लागलं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.